आता माझी पॅकिंग चालू आहे माझ्या माहेरी जाण्यासाठी. म्हणजे आता मी कोल्हापूरमध्ये आहे माझ्या आजोळी, तर मी चालली आहे तिकडे गडिंग्लजला. बसने चाललो आहोत आम्ही. असं बसने बाहेरचं छान असं दृश्य बघण्यात एक वेगळीच मजा असते नाही का. किती छान वाटतं बघा. खेडेगावात थोडंसं हे वेगळं दृश्य पाहण्यात खूप मस्त वाटतं. सगळीकडे शेती शेती दिसत राहते, तसं शहरामध्ये नाही काय बघायला मिळत. तिकडे पोचल्यानंतर आम्ही गेलो आमच्या बाबांच्या घरी. त्यांनी खूप मोठं घर बांधलं आहे छान असं. तिकडे मी माझ्या बाबांची ओळख करून दिली. नंतर मी माझ्या आत्याला पण व्हिडिओमध्ये घेत होती, पण ती कम्फर्टेबल नव्हती कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी. ती बोलत होती मी छान रेडी होते, त्यानंतर तू माझे व्हिडिओ काढ अशी, आणि खूप लाजत होती ती. मी थोडंसं घराचा व्हिडिओ केला. त्यानंतर मी काकांच्या घरी आले. नंतर ही माझी दीदी, हे माझे काका, आणि ही माझी काकी. तिला तर माहितीच नव्हतं का मी शूट करते ते. तिला बोली हाय कर, तेव्हा तिचं लक्ष गेलं. काकीच्या घरून गेल्यानंतर मिस्टर चूल पेटवण्याचं थोडंसं ट्राय करत होते, कारण मम्मीला काही पेटत नव्हती ती चूल, म्हणून ती. आणि त्यांना पण फर्स्ट टाईम त्यांनी ट्राय केल्यानंतर ते जमली पण त्यांना. संध्याकाळी आम्ही जेवून वगैरे सर्वजण निघालो. माझ्या आजोळची ही सर्व मंडळी आहेत, आणि त्यांनाही छान वाटत होतं कॅमेरासमोर असं सगळे हाय वगैरे करत होते. अशी माझी मावशी आणि बाकीची नणंद वगैरे, मामी वगैरे. ही माझी मम्मा. आवाज, त्या गाण्याचा वाजवण्याचा आवाज ऐकून एक वेगळीच एनर्जी येते. आमच्या गावी अशी प्रथा आहे दंडवत घालण्याची. तर तुमच्या पण गावी आहे का अशी प्रथा? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या लोकेशनमधून माझे व्हिडिओ बघताय हे पण मला सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या लोकेशनपर्यंत पोचत आहेत, कोण कोण माझे व्हिडिओ बघत आहे. तर ते बघूनही मला खूप छान वाटेल. प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत असते पहिली गोष्ट. तर मी माझ्या गावी ज्या काही पद्धती आहेत, देवीच्या जत्रेमध्ये जे काही आहे ते मी सगळं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते या व्हिडिओच्या माध्यमातून. इंजनाळमधलं हे प्राचीन गणेश मंदिर आहे, खूप छान आहे. इंजनाळमध्ये आल्यानंतर या मंदिरात सर्वजण येतातच. गणपती मंदिर आहे गावचं, त्याच्यामुळे दर्शन घेण्यासाठी. आणि इथे मुलं बघा कशी एन्जॉय करतात आहे, त्यांना खूप छान वाटतं आहे. इकडे स्वराजला पण मजा आली जत्रेत गाड्यांमध्ये फिरवायला. गाड्या बघा कसं फिरवतोय. त्याच्यानंतर जीप गाडीमध्ये बसला. मग लगेच त्याला बाईकवर पण बसायचं होतं. बाईकवर थोडा वेळ खेळला. नंतर घरी गेलो, जेवलो आणि झोपून गेलो, कारण आम्हाला परत कोल्हापूरला जायचं होतं. तिथून कोल्हापूरला गेलो, पोचलो तिथे. नंतर माझ्या बहिणीने जेवण बनवलं होतं, पनीरची भाजी, आम्रखंडचा बेत होता पूर्ण, आणि खूप छान जेवण बनवलं होतं तिने.
तिथे आमच्या जेवणाबरोबर आंबा, कांदा वगैरे, पापड वगैरे हेही तोंडी लावायला दिलं होतं तिने आणि छान जेवण बनवलं होतं. स्वराजला तर पनीर खूपच आवडतं, त्याच्यामुळे स्वराजने तर तावच मारला होता पनीर खाण्या. जेवून झाल्यावर थोडा भाचीसोबत वेळ घालवला. तिला डान्स करायची आत्तापासूनच आवड आहे. अजून खूप लहान आहे ती, 1 वर्षाची आहे, पण तिला डान्सची खूप आवड आहे. ती मस्त एन्जॉय करत होती. आम्हाला म्हणते गाणी लावा गाणी लावा, एन्जॉय करत होती. नंतर आम्ही संध्याकाळी गेलो अंबाबाई मंदिरमध्ये आणि इथे ही माझी भाची. इथे बघा अंबाबाई मंदिरात किती गर्दी आहे. ही अशी गर्दी नेहमीच असते. बाहेरचे लोक येतात अंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आणि ते आम्ही बाहेरूनच मुखदर्शन घेतलं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही घरी निघालो. मग इथे नेहमीच गर्दी असते. खरं तर मी कोल्हापूरला आल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय मी मुंबईला जातच नाही. खूप प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर. आता दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो. नंदेने संध्याकाळच्या जेवणाचा बेत छान जेवण बनवलं होतं. उसळ बनवलेली, चपाती, भाजी, भात वगैरे, तिचा पण छान मेनू होता. चला तर मग आम्हाला मुंबईला पण जायचं आहे आता. आताची गाडी आहे 10 वाजताची. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.